ही माझी 5 एकर जमीन आहे। हिला 50,000 रुपये खर्च झालेला आहे। हा व्याजानं पैसे काढून एकदा पेरणी केलेली आहे। परत डबल दुसऱ्या बारीस पेरणीचं संकट आलं, परत गोल्ड लोन केलं आणि डबल पेरणी केली, तरी पण अतिवृष्टी झाली। एवढ्या सगळ्या फ्लॅटमध्ये इतकं पाणीच पाणी आहे, सगळं सोयाबीन वाहून गेली। आता माझे लेकरं बाळं मी कसे जगवायचे, अख्खा वर्षाचा खर्च कसा काढायचा, लेकराचं शिक्षण कसं करायचं। आणि गावातील म्हणजे माझं चिकटीचं असं नुकसान नाही की सरसकट आमच्या गावामध्ये बऱ्याच लोकांचं असं नुकसान झालेलं आहे। तरी लवकरात लवकर ग्रामसेवक, तलाठी, विद्यमान आमदार तसेच जे पदाधिकारी आहेत त्या लोकांनी लवकरात लवकर येऊन पंचनामे करावे आणि आम्हाला शेतकऱ्याला विमा द्यावा, सहकार्य करावे हीच विनंती। नमस्कार। भेटला आम्हाला विमा भेटला नाही, काय नाही। कागदीपत्री एवढा कोटी आला तेवढा कोटी आला, ती फक्त मंत्रालयापासून येत असेल कुठलं ऑफिसपर्यंत, फक्त कागदावरच। शेतकऱ्यापासून विमा येत नाही, काय कुठलीच गोष्ट येत नाही, शेतकऱ्यापासून कुठली योजना येत नाही, काय नाही। ही फक्त कागदीपत्री योजना करणार बस। लाडकी बहीण योजना काढली, जर लाडकी बहीण योजना काढली नसती तर बरं झालं असतं। जर शेतकऱ्याने आमच्या मालाला आम्हाला शेतकऱ्याला जर भाव द्यायचं ठरवलं असतं, आम्ही स्वतः जर त्याचे मालक असतो भाव ठरवायचे, तर आम्ही सरकारला आम्हाला लाडकी बहीण गरज नव्हती ना, काही गरज नव्हती, आम्हाला विमा मागायची गरज होती। फक्त सरकारने एकतर मग आमच्या भावाला आमचा हमी भाव द्यावा की फक्त कमी जास्त करून येतो भाव, फक्त शेतकऱ्याच्याच हातात द्यावा की काय भाव ठरवायचा शेतमालाला। बंडू कदम, कोथरूड, तालुका माजलगाव, बीड। मी एक कापूस उत्पादक शेतकरी आहे। माझ्याकडे 6 एकर कापूस होता। ह्या 8 दिवसात जी ढगफुटीसारखा पाऊस आमच्या भागात झाला, त्यात माझा जवळपास 5 एकर कापूस पूर्ण पाण्याखाली गेला, हे असा झाला आहे। ह्याच्यात आता एकरभर क्षेत्र व्यवस्थित राहिलं आहे आमचं। तर सरकारने ह्या आम्हाला आसमानी संकटातून सावरण्यासाठी जे दिलेलं आश्वासन आहे कर्जमाफीचं, ते पूर्ण करावं आणि पीक विमा सरसकट लागू करावं, पीक विम्यात पारदर्शकता आणावी। बरं, कर्जमाफीचं तुम्हीच आश्वासन आम्हाला दिलेलं आहे, आता आम्ही संकटात आहेत सध्या। ह्या पावसात नुसता कापूसच वाहून गेला नाही, तर आमचे सर्व स्वप्न वाहून गेले त्या ह्या पावसात। तर सरकारने ह्या संकटातून सावरण्यासाठी लवकरात लवकर कर्जमाफीचा निर्णय घ्यावा व पीक विमा लागू करावा। दिवाळी आमचे सारे सणाचे स्वप्नच ह्या पावसात वाहून गेले, धुवून गेलेत पार। आता काय करायचं, ह्याच्यावर आम्हाला एक वर्षभर आमचा उदरनिर्वाह भागवायचा असतं, मुलाचे शिक्षण असते, दवाखाने असते, सगळा खर्च आमचा शेतीवर असतो। तर आता हे आमचं वाहूनच गेलं, आता काय करायचं आम्ही। बरं, एवढं वाहून जाऊन बी कोणी आम्हाला आधार देण्यासाठी साधं भेटायला आलं नाही, कोणी लोकप्रतिनिधी नाही, कोणी पालकमंत्री नाही, सरकारचं कोणी आलं नाही, काय नाही। साधा फुकटचा धीर द्यायला देखील ही यंत्रणा तयार नाही आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।